सर्वांना शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. सकाळची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस म्हणजे संडेचा दिवस होता. संडेच्या दिवशीचा शूट केलेला व्लॉग आहे. तर हे फुलं मी तुम्हाला जे दाखवले ना, इतके छान फुलं येतात ना. ह्या एकच दांडी आहे त्याला. तर ह्या फुलाच्या झाडाला काय म्हणतात ते तर मला माहिती नाही, पण एकच दांडी आहे आणि एकाच दांडीला इतकी छान असे फुलं येतात की विचारू नका. आणि खूप सारे फुलं येतात आणि ह्या फुलाचा रंग ना 3 प्रकारे बदलतो बघा. जेव्हा उमलते ना तेव्हा लाल असते, मग मध्ये ऑरेंज होते, पिवळं होते आणि मग सगळ्यात शेवटी ना गुलाबी रंगाचं होते. जे मी आता तुम्हाला दाखवलं ना, सगळ्यात शेवटी तसं गुलाबी रंगाचं फुल ते. म्हणजे ह्या फुलांना बघून मला नेहमी एकच प्रश्न पडतो, जशी माणसाची परिस्थिती बदलते ना तशीच ह्या फुलाची सुद्धा परिस्थिती बदलते. म्हणजे माणसाच्या जीवनात कसं आधी बालपण येते, मग जवानी येते, मग शेवटी म्हातारपण येते, तसंच ह्या फुलांचंही आहे. आधी पिवळा रंग होतो, मग सोनेरी ऑरेंज कलरचा होतो किंवा लालसर होतो आणि मग शेवटी गुलाबी रंगाचा होतो. माणसाचंही अगदी तसंच आहे. जसं आयुष्य माणसाचं तसंच हे फुलांचंही आहे. आणि आज तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. थोडीशी उशिराच झाली. 8 वाजता उठली होती मी, त्यामुळे उठली, आंघोळ केली आणि लगेच चहा ठेवली आणि आज तर निवांतपणे सगळी कामं होणार आहेत. आणि तसंही आज रविवार तर आहे आणि सोबत एकादशीसुद्धा होती, म्हणून आज जास्त स्वयंपाकही काही बनवायचा नव्हता, म्हणून मग सगळी कामं निवांतपणे होत होती. चहा घेतली, मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि मग सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळी कामं अगदी निवांतपणे होतात. आणि बघा, आज मुलांना नाश्त्यामध्ये मुठ्या खायचे होते, तर ते सुद्धा मी कालच बनवून ठेवले होते. तशी मील प्लॅनिंग मी तुमच्यासोबत शेअर केली होती, त्यामध्ये याची रेसिपीसुद्धा मी शेअर केली होती तुमच्यासोबत. आणि बघा, माझा उपवास आहे, तर नाश्त्यामध्ये मी एक खजूर दुधामध्ये भिजत घालून ठेवलेले आहे ना, तर तेच मी घेईल आणि आता मुलांना मुठ्या फ्राय करून देते. माझा तर उपवास आहे, पण मी तर नाही जेवणार, पण घरातल्या सगळ्यांसाठी सुद्धा आज मला काही हलकं फुलकंच बनवायचं आहे. आता मुठ्या फ्राय करायला जास्त काही लागत नाही. तेलामध्ये फक्त आपल्याला राई म्हणजे मोहरी आणि तिळाची फोडणी घालायची आहे आणि हे उकळलेले मुठ्या आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि तीळ थोडे जास्त घालायचे, खूप छान टेस्ट येते. आणि मग याला मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर अशी वरून कोथिंबीर घालायची. आता जेवढीही टेस्ट येते ना ते ह्या तिळानेच येते. तसं तर सगळे मसाले आपण जेव्हा मुठ्या बनवतो ना तेव्हा यामध्ये घातलेलेच असतात, म्हणून मग तडका द्यायच्या वेळेस काहीच घालायची गरज पडत नाही. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मुठिया म्हणा किंवा पास्ता म्हणा, हे 2-3 पदार्थ असे आहेत जे नाश्त्यामध्ये जर डेली बनवले की मग दुसरं काहीही लागत नाही. आता नाश्ता हेवी होणार आहे, त्यामुळे मग जेवण अगदी हलकं फुलकं होणार आहे. त्यासाठी मग मी आज लापशीची खिचडीच बनवून देणार आहे सगळ्यांना, कारण की आज एकादशी आहे, त्यामुळे भात तर काही बनणार नाही. एकादशीच्या दिवशी भात खिचडी खायची नसते, त्यामुळे नाहीतर मग मी दाल फ्राय, जिरा राईस किंवा मग मसाला भात असंच बनवून दिला असता, पण एकादशी असल्यामुळे आज भात तर काही बनणार नाही, त्यामुळे मग मी आज लापशीची खिचडी बनवणार आहे. तर चला, मस्त इकडे मुठियासुद्धा फ्राय करून झालेले आहे. आता गरम गरम मिस्टरांना खायला देते आणि मुलंही खातील आणि मग पुढचे कामं सुरू होईल. आता त्यांना तर मुठ्या खायला दिले, पण स्वयंपाकही करायचा असतो. आज तर तसं तर सुट्टीचा दिवस आहे, तर सगळंच काम निवांत होते. आणि मला तर लापशीची खिचडी बनवायची होती, त्यामुळे ती तर गरम गरमच चांगली लागते. थंड झाल्यावरती अगदी घट्टसर होऊन जाते, त्यामुळे मग थोडीशी उशिराच मी लागली स्वयंपाकाला. आणि लापशीची खिचडी बनवायला तसाही जास्त उशीर लागत नाही आणि मी फिक्कीच बनवणार आहे. सगळ्यांना फिक्कीच खायची आज इच्छा होती. तर लापशीची खिचडी खूपच छान लागते. जसे आपण फिक्की खिचडी बनवतो ना तांदूळाची, तशीच बनते, पण खायला खूप छान टेस्टी लागते. तर अधूनमधून माझ्या घरामध्ये ही लापशीची खिचडी बनवतच असते. गोड लापशी तर आपण नेहमीच बनवतो, पण अशी तिखी लापशीसुद्धा मी बनवते याची लापशीची खिचडी. आणि फिक्कीसुद्धा बनवते. फिक्की बनवता त्यामध्ये काही नाही, फक्त हळद, मीठ आणि थोडंसं तूप टाकायचं आणि तडका द्यायचा असेल तर थोडंसं जिरा आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण घालायचा. खूपच छान टेस्टी लागते. तुम्ही कधी अशी लापशीची खिचडी बनवली आहे की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला, आणि आता माझा तर उपवास आहे, तर संध्याकाळसाठी मला साबुदाणा बनवायचा होता आणि मिस्टरांनी काल थोडीशी ग्रॉसरीसुद्धा आणली होती, तर तीसुद्धा मला आता भरून ठेवायची होती.
म्हणजे मूग, छोले चणे, बेसन, पोहे हे थोडंसं संपलं होतं ना, तर तेच आणायचं त्यांना काल सांगितलं होतं, तर ते काल घेऊन आले होते आणि आज हे सगळं मला भरूनसुद्धा ठेवायचं होतं. आणि आता आधी म्हटलं साबुदाणा भिजत घालून घेते, कारण की साबुदाणा म्हटला की आमच्या घरामध्ये माझा उपवास असतो पण सगळ्यांनाच लागतो. मग स्वयंपाक तर मी दुसरा काहीच करत नाही, सगळ्यांसाठी मग साबुदाणाच भिजत घालून घेते आणि मग सगळेच ते आवडीनेही खातात. मग चला एक दिवस तरी माझं स्वयंपाकाचं काम कमी होते, म्हणून मग मी सगळ्यांसाठीच साबुदाणा बनवत असते. चला आता सगळी ग्रोसरी मी पटकन भरून घेते. आणि बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना थोडासा ओलावा असतो, त्यामुळे मी कडधान्य साठवण्यासाठी कोणता उपाय करते हेही तुम्हाला पुढे सांगतेच बघा. तर बेसनपीठ सुद्धा माझं संपलं होतं, म्हणून मग मिस्टर 1 किलोच बेसनपीठ सुद्धा घेऊन आले होते. बेसनपीठ हे आम्ही 1 किलो किंवा अर्धा किलो घेऊनच येतो, म्हणजे लागतेच बेसनपीठ. तर मध्ये मध्ये भजे खायची इच्छा झाली तर भजे होतात, किंवा मग बेसनही बनवलं जाते, म्हणजे पिठलंही बनवलं जाते, किंवा धपाटेही बनतात, धिरडे बनतात, काही ना काही बनतेच. त्यामुळे बेसन पीठ तर असतेच घरामध्ये. आणि इकडे साबुदाणा सुद्धा मी काढून ठेवलेला आहे भिजत घालण्यासाठी. आधी म्हटलं हे सगळं भरपूर करून घेऊ, नंतर मग साबुदाणा भिजत घालून घेते. आता बघा कडधान्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप लवकर कीड पडतात, त्यासाठी ना मी सगळ्या कडधान्यामध्ये अशी लवंग घालते. आता तुम्ही तेजपत्ताही घालू शकता, पण मी तेजपत्ता घातला होता त्याचा मला एवढा काही असर वाटला नाही. आणि आत्ता मी लवंग घालून ठेवते सगळ्या कडधान्यामध्ये. लवंगचा खूप उग्र वास असतो ना, त्यामुळे कडधान्याला अजिबातच कीड लागत नाही. तर जेव्हापासून मी हे लवंग टाकायला लागले ना, तेव्हापासून एकही कीड पडत नाही आहे कडधान्यामध्ये. मी सुद्धा कुणाचं तरी बघितलं होतं, तेव्हापासूनच मी ट्राय करते आहे. पण नक्की खरंच सांगते, मी एकही कीड लागली नाही आहे कडधान्याला. अगदी महिना होऊन जातो तरीसुद्धा कीड लागत नाही, कारण की लवंगचा वासच एवढा उग्र असतो की किडे येतच नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्कीच ट्राय करून बघा. सगळ्या कडधान्यामध्ये आपल्याला 3-3, 4-4 लवंगा टाकून ठेवायचे आहे, म्हणजे अजिबातच कडधान्याला कीड लागत नाही. आणि आता सगळे कडधान्य भरून घेतले आणि आता म्हटलं चला साबुदाणा भिजत घालून घेते. तसा तर संध्याकाळी बनवायचा आहे, पण आत्ताच भिजत घालून ठेवला की 3-4 तासात चांगला भिजून जातो आणि मग अगदी मस्त लुसलुशीत आणि मऊ होतो. म्हणून मग मी आत्तापासूनच साबुदाणा भिजत घालून ठेवला. मी माझे 2 मील प्लॅनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यामध्ये मी भाज्या कशा स्टोअर करून ठेवते किंवा कोणकोणती ग्रेव्ही स्टोअर करून ठेवते ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे बघा. थोडी जरी आपण मील प्लॅनिंग करून ठेवली ना, की येणारा दिवस आपले खूप जास्त निवांतपणे जातात आणि स्वतःसाठीही आपल्याला तेवढाच वेळ मिळतो. आता बघा मी मुठ्या कालच उकडून सगळे तयार करून ठेवले होते, त्यामुळे सकाळचा नाश्ता माझा अगदी लवकर झाला आणि थोडासा वेळ मला स्वतःसाठीही मिळाला. म्हणजे अशी थोडी जरी आपण प्लॅनिंग करून ठेवली की स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळतो. नाही तर मग सुट्टीचा दिवस म्हटला की पूर्ण दिवसभर आपला नुसता किचनमध्येच जातो आणि मग आपल्याला जराही वेळ मिळत नाही. आणि नेहमी मग आपण कटकट आणि चिडचिडच करत बसतो की मला माझ्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही, तुमच्यासाठीच नुसती मी किचनमध्ये राबते. पण थोडी तयारी आपण करून ठेवली पाहिजे, त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. आणि एरवी तर आपल्याला मिस्टरांसोबत म्हणा किंवा मुलांसोबत म्हणा असं टाईम स्पेंड करायला तर काही मिळत नाही, पण सुट्टीच्या दिवशी मात्र सगळे घरी असतात. तर थोडी जर प्लॅनिंग करून ठेवली तर सगळ्यांसोबत आपल्याला मस्त टाईम स्पेंड करायला मिळतो आणि थोड्याशा आपण स्वतःच्याही आवडीनिवडी जपू शकतो. त्यामुळे मील प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. मलाही थोडंसं उशिराच कळालेलं आहे, पण जेव्हापासून मी मील प्लॅनिंग करायला लागले ना, तेव्हापासून माझा खूप सारा वेळ वाचतो आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगते, नक्की थोडी तरी मील प्लॅनिंग करून ठेवा, म्हणजे खूप सारा वेळ वाचतो आणि स्वतःशीही आपल्याला मग थोडासा वेळ घालवायला मिळतो. चला मस्त इकडे माझी लापशीची खिचडी ही बनवून तयार झालेली आहे. सगळ्यांना आता जेवायला वाढते आणि मला तर काही खायचं नाही आहे, त्यामुळे मग सगळ्यांचं जेवण झालं, थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता मला फक्त साबुदाणाच बनवायचा आहे आणि तो तर मग गरम गरमच चांगला लागतो. म्हणून म्हटलं चला बाजारात एक फेरफटका मारून येऊया. असं तर काही कुठं फिरायला जात नाही, फक्त बाजारात तरी फिरून येऊया. तशा मला 2-4 साड्याही घ्यायच्या होत्या, म्हणून म्हटलं चला फिरून येऊया. तर कोणत्या साड्या मी आणलेल्या आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे मी, कारण
कारण की आता सणसुद्धाही सुरू होत आहेत आणि खूप सारे सण येणार आहेत आणि मग मी बरेच दिवस झाले साड्या काही घेतलेल्याच नाही आहे, म्हणून म्हटलं 4-5 साड्या घेऊन येते, डेली यूजसाठीही कामात येतील. तर म्हटलं चला आज फिरूनच येते आणि मिस्टरांचा खिस्साही थोडासा खाली करून येते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.